जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या आशाताई बुचके यांच्या विशेष प्रयत्नामधून खोडद परिसरामध्ये 75 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन संपन्न झाले। यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष संतोष खैरे, खोडद गावचे सरपंच सौ मनीषा गुळवे, उपसरपंच सौ सविता गायकवाड, विघ्नरचे संचालक कुंडलिक गायकवाड, शंकर थोरात, शांताराम गायकवाड, विश्वास काळे, बाळासाहेब शिंदे, सुहास थोरात, विलास गायकवाड, निवृत्ती थोरात, दीपाली थोरात, योगेश शिंदे, बाबा डोके, जयराम खरमाळे, रवी मुळे, विजय गायकवाड तसेच जुन्नर पंचायत समितीचे माजी सदस्य दिलीप गांजाळे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी माळवाडी ते गडाचीवाडी 1.5 किलोमीटर रस्ता डांबरीकरण करणे, थोरातमळा ते गडाचीवाडी 600 मीटर रस्ता डांबरीकरण करणे, कानडे वस्ती ते गडाचीवाडी रस्ता डांबरीकरण करणे तसेच स्मशानभूमीमध्ये पेविंग ब्लॉक बसवणे आदी 75 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले। आमचे गाव व परिसरामध्ये आशाताई बुचके यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामं मार्गी लागलेली आहेत, अशी माहिती विघ्नरचे संचालक कुंडलिक गायकवाड यांनी दिली। शासनाच्या माध्यमातून जो निधी मिळतो तो निधी सर्वसामान्य जनतेच्या करामधून मिळतो, त्यामुळे कामाची गुणवत्ता चांगल्या प्रकारे राखली जाईल याबाबतची काळजी स्थानिक नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या आशा बुचके यांनी केले। यावेळी भाजप तालुका अध्यक्ष संतोष खैरे यांनी देखील मार्गदर्शन केले। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, खोडद। ठिकाणी जिल्हा वार्षिक योजनेतून माटीच्या माळवाडी गाडाचीवाडी रस्त्याचं डांबरीकरण करण्याचं काम माननीय सौ आशाताई बुचके सदस्य जिल्हा नियोजन समिती पुणे यांचे प्रयत्नातून मंजूर झालेला आहे। या कामाची अंदाजित किंमत 30 लाख इतकी आहे। त्याच्यामध्ये गटर खडीकरण आणि MPF डांबरीकरणाचा स्कोप आहे आणि ह्या काम जे आहे ते सायकोफा एंटरप्राइजेस गणेश गायकवाड म्हणजे स्थानिक खोडदीतलेच ठेकेदार आहेत त्यांना देण्यात आलेला आहे आणि काम साधारणपणे 2 महिन्याच्या आत पूर्ण करायचं आहे। बोलू का मी? बोल बाबा कुठे? प्रथमतः आपल्या जिल्हा परिषदेच्या रंगरांगणी आशाताई बुचके यांचं माळवाडी खोडदकरांच्या वतीने स्वागत करतो। ताई ह्या रोडला आत्ताच मध्ये पैसे पडले होते, ताई खर्च करतात आणि ठेकेदारीने चांगले काम करावा, शेतकऱ्यांनी सहकार्य करावं, थोडे जागा दिले तर आपलेच रस्ता चांगला होईल अशी मी सर्व माळवाडीकरांना विनंती करतो। पुन्हा आता ताई आमची एक पाणी पुरवठ्याची स्कीम झाली 5-6 वर्षापूर्वी, जवळजवळ 70 ते 75 लाखाची स्कीम झाली, पण नळाला सुद्धा पाणी नाही आलं। तर याची पण चौकशी व्हावा आणि ठेकेदारीने चांगले काम करावा। काही ग्रामस्थ काम कोणी केलं? ते काम कोणी केलं होतं? ते कोणी केलं मला माहित नाही, ग्रामपंचायत सदस्य सांगतील। नळाला सुद्धा पाणी नाही आलं, पाईप पण काढलेत। ते ठेकेदार माहिती असेल ना, सांगा ना ठेकेदार त्याची तक्रार द्या। कुठल्या डिपार्टमेंटकडनं ते योजना होती? कुठल्या डिपार्टमेंटची योजना होती ती? ग्रामपंचायत जिल्हा परिषदेचीच आहे, पण काम करून आम्ही काम मंजूर केलं ते काम करून घेण्याची जबाबदारी ग्रामपंचायत खोडदची आहे, ग्रामस्थांची आहे, संस्थांची आहेत। चेअरमॅन साहेब स्वतः एका संस्थेचे चेअरमॅन आहेत। त्यांना जर वाटतं की चुकीचं झालं आहे तर त्यांनी तातडीने आमच्यापर्यंत सांगावा, पाठवलं पाहिजे, पत्र दिलं पाहिजे। जर ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांनी पत्र दिलं तर त्यातली जागरूकता, तिथे तुमचं लक्ष आहे। नुसतंच कामं नेत्यांकडनं मागायची, आल्यानंतर त्या कामामध्ये तुम्ही जर गटबाजी करणार असाल, त्याच्यावर लक्ष ठेवणार नसाल तर निश्चितपणाने नेते मंडळीसुद्धा हे सगळं खपवून घेणार नाही। माझ्यासारखी तर कार्यकर्ते अजिबात खपवून घेणार नाही, कारण डोळ्यासमोर जर आपल्या दिसतंय हा शासनाचा पैसा आहे, हा आम जनतेसाठी आहे। ज्या जनतेने तुम्हाला नेतृत्व दिलं, तुम्हाला त्यांचं नेतृत्व करता येत नसेल तर घरी बसा, परंतु काम जे चाललेलं आपल्या गावातलं ते आपल्यासाठी आहे असं समजून आपण ते काम केलं पाहिजे, त्याच्यामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे। या ठिकाणी हा रस्ता चांगला बाबा चेअरमॅन साहेबांनी सांगितलं, पैसे टाकल्यानंतर ठेकेदार कसं काम करतोय, इस्टिमेटची प्रत आपल्याकडे आहे की नाही, त्याच्याप्रमाणे काम चाललंय की नाही, ही देखभाल पाहण्याची जबाबदारी तिथल्या ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच त्यांचे सदस्य असतील तिथले ग्रामसेवक असतील यांची आहे।
आणि ती त्यांनी पार पाडली पाहिजे. अडचण आली, ठेकेदाराला आली तरी त्याला मदत झाली पाहिजे. आणि इथे शेतकरी जर अडचण निर्माण करत असतील तर त्यांना देखील ग्रामपंचायतीने आणि तिथल्या समस्त ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं पाहिजे आणि त्यांना ते सहकार्य करून त्या ठिकाणी आपला गावचा रस्ता आहे. पुन्हा पुन्हा निधी येत नसतो आणि जो निधी येतो पहिल्याच वेळेला आपण जर चांगल्या पद्धतीने करून घेतला तर पुढच्या वेळेला काम करणाऱ्याला सुद्धा त्याचा आनंद मिळतो. ही गोष्ट निश्चित आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. ताई कसं आहे, ताईचं पाठबरोबर चांगला असून मी ताई देखत मांडला, सर्व माळवडी करीत आहे. जर माझं चुकीचं असेल माझा शब्द माग घेतो, पण सर्व जर नाही सगळ्यांची जबाबदारी आहे. बरोबर आहे. जबाबदारी सगळ्यांची असं तुमची नाही. तुम्ही हो, हे म्हणतात ते खरं आहे का? कोणी सांगितलंच नव्हतं. यांची जी तक्रार आहे ते पाणी योजनेला पाणी येत नाही, खरं आहे? तुम्ही इथले एकटे कुठली स्कीम? गडाचीवाडी स्कीम जी झाली ना, तिचं पाणी ज्या लोकांनी वापरले ते गडाचीवाडी काढायला विचारलं पाहिजे का तुमच्यापर्यंत पाणी पोचतंय का नाही. ती स्कीम गडाचीवाडीसाठी, मालवाडी त्याच्यात उल्लेख नाही. आणि असेल तर तसं तर नाही, पाईप काढलेत नाही. पाईप काढले नाही, ही साईड नाही, ती साईड काही नाही, इकडली इकडली पण काढली. सगळे काढले सगळे मग काढले ती काय येत नाही. तुम्ही ग्रामपातळीत चौकशी केली पाहिजे ना चेअरमन. मी ग्रामसभेला 2 वेळा विषय मांडला होता. ग्रामसभेला मी 2 वेळा विषय मांडला होता. हे चौकशी करा. आणि योजना कधीची आहे ती सांगा पाहिजे. ती योजना जी आहे ती पूर्वीची होती, पूर्वीची म्हणजे 10 वर्षापूर्वीची. त्याचा उल्लेख त्यावेळेची करा ना. होती. आणि आता आपला भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे त्याबाबत ताईंनी जसं सांगितलंय त्याप्रमाणे आपण ताईंनी सांगितल्याप्रमाणे संबंधिताला पत्र देऊन ताईंच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा हे करून काय त्याचं हे हे दादा काय पाहूया. म्हणतात? मध्ये काय ठिकाणी ज्यावेळेला पाईपलाईन फुटली होती त्यावेळेला काही कॉन्ट्रॅक्टर इथे आले होते आणि त्यांनी ती पाईपलाईन जोडून दिलेली होती. परंतु मला असं वाटतं आता ह्या कामामध्ये पण काही ठिकाणी पाईपलाईनला तो प्रॉब्लेम होणार आहे. पाणी आलं का? नाही, पाणी आलंच नाही, असं पाणी नाही आलं. आणि याचा पाठबरोबर ताई करतील म्हणून ताई काही विषय म्हणलो. काळजी करू नका. मला फक्त पत्र द्या. तुम्ही दिला ग्रामस्थांनी तरी चालेल. त्या ग्रामपंचायतीला काय करायचे करू द्या. तुम्ही पत्र द्या. अहो, तुमच्या सांगण्यावरच मी कामं करते आहे. इथे ह्या गावातली लोक त्या पद्धतीची आहेत आणि कोण ठेकेदार आहे त्याचं आपण पाहून घेऊ ना काय नेमकं त्याने मेंटेनन्स मध्ये काही केलंय नाही केलंय जसं ते दादा सांगतात. काही आपण रस्त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ह्या लोकांना एवढं कळकळ आहे, चेअरमनला सुद्धा आहे. एखादं पत्र तुम्ही आता सुद्धा आणलंय का बोलतो? उगाच आपलं तक्रार करायचा काय अर्थ नसतो. त्याचं लेखी स्वरूपात आपण पत्र दिलं पाहिजे. आज आम्ही इथं आलो म्हणून तुम्ही सांगता का? किती वर्ष झाली योजना झाली? 10 वर्ष तुम्ही का बोलले नाही? आज सुद्धा तुम्ही पत्र घेऊन आज द्यायला पाहिजे ना आता की असं चुकीचं काम झालेलं आहे, ते पाणी येत नाही. आणि त्याचा मग ठेकेदार कोण ठीक काय आहे, सगळी माहिती द्या. आमच्या नेत्याकडे नाही, तुमच्या नेत्याकडे काय झालं? त्याला ते तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत ना, त्याला तरी सांगायला पाहिजे होतं ना तुम्ही. काय अडचण होती सांगायला तुम्हाला? कारण कदाचित बबनराव काळेंच्या काळात गावात- झाली असेल पण गावात सांगितलं काम पाहिजे. करत त्यांना सुद्धा असताना- काही स्वप्न नाही पडणार. आमचं नारायणगाव एवढं मोठं आहे, आम्ही राजकारण बाजूला ठेवून गावच्या विकास कामात करतो, अडथळा आणत नाही. तसं घोडणीत सुद्धा एकत्र येऊन विकास कामासाठी जर एकत्र आलं पाहिजे, लोकांसाठी सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नाही. आपली गटबाजी कायमच चालू राहील हो 12 महिने. आणि लोकांना कशाला त्याचा विटीस? हा शब्द तुमचा हो, अत्यंत महत्त्वाचा लोकांना विटीस धरलं नाही पाहिजे ना. आणि आज भूमिपूजनाला आले, तुम्ही लेखी पत्र आणून द्या, त्याची सगळी चौकशी आपण करू. MZ 4 दिवसात चौकशी लावतो. हो, पत्र देणार का पण? पत्र आता मी 2 वेळा विषय ग्रामपंचायत नाही नाही पत्र देणार का? हो, सदस्य. नाही, याचं पत्र तुम्ही देणार पत्र देणार का? हे का हे पत्र देत आहे? देऊ ना, कळलं ना? देऊ का नाही? ते काय म्हणतात बघा. ग्रामदैवत आई जगदंबेच्या कृपा आशीर्वादाने आपल्या जुन्नर तालुक्याचं महिला सक्षमीकरणासाठी नेहमी जो आवाज तुमच्या आमच्या सर्व महिलांच्या पाठीशी राहिलेला तो म्हणजे जिल्हा परिषदेच्या ह्या विभागाच्या सदस्या माननीय आशाताई बुचके. अनेक वेळा खोडद गावाच्या अनेक कामाच्या माध्यमातून ताईशी संपर्क आमचा आला. अनेक कोटींची कामं ताईंनी या ठिकाणी आवर्जून आपल्याला खोडद गावामध्ये दिलेली आहे. निव्वळ खोडद गाव म्हटलं तर त्याहीपेक्षा जुन्नर तालुक्यामध्ये जवळजवळ अनेक कोटीची कामं करीत असताना खोडद गाव नेहमी कामाच्या अग्रभागी ताईंनी या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि त्याचाच एक परिपाक म्हणून ताई आपल्याला पंचवार्षिकमध्ये चांगल्या प्रकारचं मतदान खोडद ग्रामस्थांनी त्या ठिकाणी निश्चितच केलेलं होतं. आणि त्याचा पूर्णपणे गावचा विकासाचं ध्येय तुम्ही ध्यानात ठेवून खोडद गावामध्ये
आज हा मला वाटतं 30 लक्ष निधी आता घोडगे साहेबांनी सांगितलं आणि त्याही पुढचा टप्पा योगेश भाऊ मला वाटतं 20 लक्षाचा जवळजवळ 50 लक्ष निधी ह्या रस्त्याला आणि शेजारी आपण आता थोड्या वेळानंतर या भूमिपूजनाला जाणार आहोत. ताई तो खालपासून तर वरपर्यंत पूर्ण रस्ता डांबरीकरणाचा आपण आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेला आहे. पुढच्या टप्प्याचं भूमिपूजन आपण आत्ता करतोय. परंतु मला आवर्जून सांगायचं आहे खोडद गावामध्ये अनेक ह्या विभागातले रस्ते आपल्या माध्यमातून आजही त्या ठिकाणी बोर्ड आपले त्या ठिकाणी दिसत आहेत. कामाचे काम झालेलं आणि आज प्रतीक्षेत असलेलं आपलं जे उद्घाटन आहे माळवाडी स्मशानभूमीचं त्या ठिकाणी 5 लक्ष रुपयाचा निधी मुळे कॉन्ट्रॅक्टर यांनी सुंदर असं फ्लेवर ब्लॉकचं काम त्या ठिकाणी केलं आहे आणि पुढलंही काम अजून शेडमधल्या फ्लेवर ब्लॉकचं काम थोड्या दिवसात सुरू होतं आहे. परंतु ताई कॉन्क्रीटची स्मशानभूमी त्या ठिकाणी आपणच केलेली आहे आणि त्याची प्रदक्षिणा मार्ग गणेश भाऊ दोन्ही कामं मला वाटतं 8.5 ते 9 लाखाचा निधी 9 लाख रुपयाचा निधी ताई आपणच त्या ठिकाणी दिला आणि आता 5 लक्ष रुपयाचा जो फ्लेवर ब्लॉकचा निधी आहे तोही आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. गावातलं जे खोडद गावातलं खऱ्या अर्थानं पाण्याची समस्या मिटवणारं जे गावतळं असेल त्याही ठिकाणी भरघोस निधी आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आवर्जून सांगत असतो खोडद गाव हे ताईंच्या कामाच्या बाबतीत निश्चितच अग्रभागी राहिलेलं आहे. आपण यानंतर पुढील भूमिपूजन करणारच आहोत. त्यानंतर माळवाडी स्मशानभूमीचं जे फ्लेवर ब्लॉकचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे मजबूतीकरणाचं त्याचंही उद्घाटन आपल्याला करायचं आहे. आपण या ठिकाणी सर्वजण आलात. विशेष करून नानांकडं आम्ही गांजळे साहेब असतील संतोष नाना असतील कायमच कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जात असतो आणि चांगल्या प्रकारचं आम्हाला सहकार्य आपल्या माध्यमातून मिळत असतं. आजही आपण या ठिकाणी या कामाचा शुभारंभ केला आहे. मी आवर्जून ताई आणि सर्वच माळवाडीकर ग्रामस्थ आहे. रस्ता करत असताना ताई निधी देते आपल्याला परंतु जे रस्त्याची दोन्ही बाजूची गटारं असतील किंवा मध्ये जी आपली अडचणी असतील इलेक्ट्रिक पोलचं असेल किंवा झाडं असतील ती निश्चितच शेतकऱ्यांनी सर्वांनी सहकार्य करावं आणि हा रस्ता चांगल्यात चांगला बऱ्याच वेळा या रस्त्यावर यापूर्वी निधी पडले ते कमी प्रमाणात होते काही पण आजचा जो निधी आहे 50 लक्ष रुपयाचा जो 1.5 किलोमीटरचा 3 लाखाचा आणि 30 लाखाचा आणि नंतर 20 लाखाचा जवळजवळ हा निधी भरघोस आणि चांगला आहे. आपलं रस्त्याचं काम दर्जेदार झालं तर या 5-7 वर्षात आपल्याला चांगल्या प्रकारचं रस्त्याचं नियोजन आणि चांगल्या प्रकारचं टिकाऊ काम आपल्याला पाहता येईल. तेव्हा सर्व माळवाडी ग्रामस्थांना आणि उपस्थित सर्वांनाच विनंती राहील की कॉन्ट्रॅक्टरवर सर्वांनी लक्ष ठेवावं. आम्ही जो त्या बाजूचा रस्ता ताई केला सुहास पाटील असतील लक्ष्मणदादा पोखरकर होते आम्ही स्वतः कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं होतं की आम्हाला काम मजबूत झालं पाहिजे. कामाचा दर्जा आजही तुम्ही बघा तो रस्ता टिकाऊ झालेला आहे आणि पुढचंही काम आम्ही स्वतः उभं राहून करून घेणार आहोत. तसं याही रस्त्याला आमचं लक्ष राहील परंतु स्थानिक जे लोक आहेत त्यांनी सहकार्य केल्याशिवाय रस्ता भविष्यामध्ये आपल्याला क दर्जाच्या माध्यमातून निधी मिळतो हा भविष्यात भरपूर निधी राहील परंतु रस्ता रुंदीकरण असेल किंवा मजबूतीकरण असेल यासाठी लागणारा जो आपली जागा आहे शेतकऱ्याची ती चांगल्या प्रकारे सर्वांनी सहकार्य करावं. आपल्यालाच रोज ये जा करण्याकरता किंवा ऊसाची वाहतूक असेल शेतमालाची वाहतूक असेल आपल्याला तो रस्ता लागतो याचं सर्वांनी भान ठेवावं आणि भान ठेवून या रस्त्याला मदत करावी अशी सर्वांना हात जोडून विनंती करतो. आणि ताई आपण सर्वजण या ठिकाणी ग्रामस्थ असतील सर्व गावातील सर्व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी आपण सर्वजण उपस्थित झालात आणि ह्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आपण चांगल्या प्रकारचं सहकार्य या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलं. आपला सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. ताई या ठिकाणी निश्चितच आपलं आभार मानणार नाही नानांचंही आभार मानणार नाही. आपल्या माध्यमातून आम्हाला खोडद गावामध्ये अनेक कामं करून घ्यायची जे गत तट आम्ही सर्व बाजूला ठेवून मी बऱ्याच वेळा कामाच्या बाबतीत आपल्यापर्यंत पोहोचलेलो आहे आणि सर्वांना विनंती आहे की राजकारण कोणत्या बाजूला चाललं आहे ते न पाहता सर्वांनी एकत्र राहून गावचा विकास आपल्याला कसा साधता येईल कोणता पक्ष असू कोण लोक कोणत्या बाजूने काम करतात यापेक्षा गावचं काय काम होतं याकडं सर्वांनी लक्ष ठेवून भविष्यात सहकार्य करावं अशी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो. ताई नाना असतील गांजळे साहेब असतील सर्व आपल्याबरोबर आलेले
होडगेराव साहेब असतील, सर्वांचं मनापासून या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं मी निश्चितच ऋण व्यक्त करतो. साहेब आपल्या माध्यमातून अनेक कामाच्या बाबतीत आम्हाला चांगले अनुभव आलेत आणि भविष्यामध्ये ते अनुभव चांगलेच राहावे अशी तुम्हालाही विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण उपस्थित झालात, सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करतो आणि आपण पुढील भूमिपूजनासाठी यानंतर पुढे जाऊया. पुढे 2 ठिकाणी आपल्याला भूमिपूजन करायचं आणि शेवटी एक उद्घाटन आहे, त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. सर्वांना घरी चहा पाण्याची व्यवस्था आमच्या घरी केलेली आहे, तरी सर्वांनी त्या ठिकाणी यावं अशी सर्वांना आग्रहाची विनंती. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.